नमस्कार, मी अश्विनी। चॉकलेटचे बरेच प्रकार आहेत, पण या चॉकलेटच्या प्रकारामध्ये किंडर जॉय हा असा प्रकार आहे जो की मुलं अगदी त्याच्यावरती तुटून पडतात। तर हाच किंडर जॉय आपण घरच्या घरी करतोय। तर अगदी 10 रुपयांमध्ये हा किंडर जॉय कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। तर पाहण्याआधी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर इथे 10 रुपयांमध्ये इथे सुरुवातीला घेणार आहे आपण मिल्क पावडर, त्यानंतर पर्कची चॉकलेट घ्यायची आहे आणि डेअरी मिल्क, कॅडबरी घ्यायची आहे। तर अगदी 10 रुपयांमध्ये हे सर्व साहित्य आपल्याला किराणा स्टोअरमध्ये कुठेही उपलब्ध होतात। चला तर मग वेळ न घालवता छान अशा मुलांच्या स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया। तर एका बाउलमध्ये आपण सर्व कॅडबरी काढून घेऊयात आणि पाण्यावरती याला मेल्ट करायला ठेवायचं आहे। तर पातेल्यावरती पाणी गरम करायचे, अगदी गरम म्हणजे उकळी काढायची आणि याच्यावरती बाउल ठेवायचे। तर चटका लागेल याची आपल्याला काळजी घेत हे मेल्ट करायचं आहे। तर मेल्ट झाल्यानंतर आता आपण बाजूला ठेवून देऊया। तर छान असं आपलं मेल्ट झालेलं आहे, तर बाजूला ठेवून देऊया आणि एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला याला काढायचं आहे। किंडर जॉय खाल्ल्यानंतर मुलांना खूप आवडतो आणि आवडीने सुद्धा खातात, कारण प्रत्येक चॉकलेटमध्ये हा चॉकलेटचा प्रकार त्यांना प्रमाणाबाहेर आवडतो। तर आपलं हे मेल्ट झालेलं चॉकलेट आहे, त्याच्यामध्ये आता पर्क चॉकलेट टाकूयात आणि या पर्क चॉकलेटमध्ये 2 स्लाइस केलेले असतात। तर 2 भाग असतात, त्यामधील आपल्याला एक भाग लागणार आहे आणि एक भाग दुसरा आपल्याला नंतर लागणार आहे। तर सुरुवातीचा एक भाग घ्यायचा आहे, एक स्लाइस घेऊन या कॅडबरीमध्ये क्रश करून घ्यायचे। तर हे सर्व एकदा मिक्स करायचे आणि याचे 4 गोळे बनवायचे। तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यानुसार तुम्ही किंडर जॉय बनवा। तर इथे मला फक्त 4 बॉल बनवायचे आहेत, त्यामुळे मी एक पर्क घेतलेली आहे। आता दुसरी जी पर्क आहे तर ती आपल्याला अशीच क्रश करून एका डिशमध्ये काढायची आहे। तर हे बघा, आपल्याला अशा प्रकारे एकदम बारीक असा चुरा करायचा आहे त्याचा। तर असा तर हा क्रश केलेला आपल्याला पर्कचा भुगा आहे किंवा चुरा आहे, याचा उपयोग बॉलसाठी होणार आहे। तर इथे 4 बॉल बनवायचे आहेत। तर इथे मी 4 बॉल बनवते, तुम्हाला कुठल्या किंवा जास्त क्वांटिटीमध्ये करायच्या असेल तर तुम्ही करू शकता, फक्त कॅडबरी चॉकलेट थोडीशी वाढवा। तर हे बघा, असे गोल अशा आकारात अगदी बारीक आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत। तर हे बॉल्स बनवून या चुरामध्ये पर्कच्या क्रशमध्ये बुडवायचे आहेत। तर असं मिक्स करून घ्यायचे। लहान मुलांना तुम्ही किराणा दुकानात किंवा बिग बाजारमध्ये घेऊन गेलात की सुरुवातीला त्यांचं लक्ष किंडर जॉयकडे जातं आणि ते खाण्यासाठी ते हट्ट करतात आणि तुम्हाला ते द्यावंच लागतं, कारण हा किंडर जॉय प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असं नाही आहे। कारण हा किंडर जॉय कमीत कमी 50 ते 60 रुपयांना मिळतो आणि त्यामध्ये फक्त 2 बॉल असतात आणि हे बॉल एकाच सेकंदात संपतील असे बॉल असतात आणि खाल्ल्यावर सुद्धा त्यांना कुठलं समाधान भेटतं खरंच त्यांनाच माहिती। पण हा किंडर जॉय आपण घरीसुद्धा अगदी 10 रुपयांमध्ये करू शकतो। मोजक्या साहित्यात 50 ते 60 रुपये घालवण्याऐवजी तुम्ही 10 रुपयांमध्ये हा किंडर जॉय अगदी पोट भरून करू शकता। यानंतर किंडर जॉयची सेकंड प्रोसेस करूया, ती म्हणजे किंडर जॉयमध्ये जो व्हाईट कलरची क्रीम असते ना, ती बनवायची आहे। आता आपण जे 10 रुपये पॅकेटवाला मिल्क पावडर आणला होता ते सर्व या फ्राय पॅनमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर 2 चमचे आपल्याला इथे टाकायचे आहे पिठी साखर। आणि पिठी साखर टाकून झाली की त्यामध्ये 2 चमचे किंवा 2 ते 3 चमचे आपण दूध टाकूयात। तर इथे मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतले, जास्त गरम किंवा जास्त थंडसुद्धा घ्यायचं नाही आहे, आपल्याला मीडियम असं दूध घ्यायचं आहे आणि याला 5 मिनिट फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर जास्त आपल्याला मिक्स करायचं नाही आहे, कारण तळाला चिकटण्याची शक्यता असते। तुम्हाला सुरुवातीला हे मिश्रण घट्ट जरी वाटत असलं तरी नंतर हे पातळ होतं। तर फक्त आपल्याला 5 मिनिटं परतायचे आणि त्यानंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला या किंडर जॉयमधील व्हाईट क्रीम थंड झाल्यानंतर टाकायची नसेल तर तुम्ही गरम आहे तोपर्यंत सुद्धा टाकू शकता। तर इथे माझ्या घरी किंडर जॉयचे पॅकेट जुने होते, त्याला मी स्वच्छ धुवून यामध्ये सर्व करते। तर सुरुवातीला आपल्याला व्हाईट क्रीम टाकायची आहे, बाहेर जशी भेटते तशीच आपली ही व्हाईट क्रीम तयार होते। तर बघितल्यानंतर तुम्हाला वाटलंच असेल की ही क्रीम आहे तशी दिसते, तर मैत्रिणींनो फक्त दिसतच नाही आहे, चवीला सुद्धा मस्त लागते, कारण मी सुद्धा याची टेस्ट घेतली त्यामुळे मला सुद्धा खूप आवडतो। तर कित्येक वेळेस मी केल्यानंतर एक टेस्ट तरी घेते। तर मस्त असं आपलं हे किंडर जॉय तयार झाले। बाहेर जसं भेटतं त्याच प्रकारे हाही किंडर जॉय आपल्या लहान मुलांना देण्यासाठी पौष्टिक असं झालेलं आहे। प्रत्येक वेळेस आपण लहान मुलांना बाहेरून विकत न आणून देता अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही किंडर जॉय अगदी 10 रुपयांमध्ये खिशाला परवडेल असं करून नक्की द्या। तर तुम्हाला आजची ही किंडर जॉयची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।